नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष वृत्तमालिकेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वाढीव वीज बिलावरून राज्यभरात वातावरण चांगलंच तापलेलं आहे. यावरून राजकारण सुद्धा आता शिगेला पोहोचलंय. या वीज बिलांच्या मुद्द्यावरून राज्य सरकार विरोधात सगळे विरोधक एकवटलेत. एकीकडे भाजपकडून राज्यभरात आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय, तर मनसेने सुद्धा महाविकास आघाडी सरकारला सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. तर प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे ऊर्जा मंत्री आणि राज्य सरकारची आता पुरती कोंडी झाली आहे. आता कॅबिनेटची बैठक सुरू आहे. यात वीज बिलांच्या संदर्भात कुठला निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री याच्याबद्दल बोलायला तयार नाही आहेत. अजित पवार यांनी मौन बाळगलेलं आहे आणि म्हणूनच राज्यातल्या सर्व वीज ग्राहक जे आहेत त्यांच्या नजरा लागल्यात. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाकडे की आपल्याला खरंच काही दिलासा मिळतो का. वीज बिल माफ झालंच पाहिजे. वाढीव वीज बिलाबद्दलची सुद्धा फाईल आम्ही मूव्ह केलेली आहे. मीटर रीडिंग प्रमाणे आलेलं बिल आहे, ते बिल त्यांनी भरावं. आमचं वसतिगृह बंद आहे, हे काय करायचं आता? एवढं बिल कसं भरणार आहे? तुमच्या इथं आता RF मीटर बसवलेले आहेत, त्या मीटरचं रीडिंग घेण्याची आवश्यकता नाही. माझं दुकान बंद असताना मी हे भरू शकत नाही. माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जनतेला शॉक होय. ज्यांची दुकानं बंद होती, ज्यांची घरं बंद होती, लॉकडाऊनच्या काळामध्ये अशा लोकांना सुद्धा अव्वाच्या सव्वा वीज बिल आली आणि या सगळ्याचा एक प्रचंड मोठा आर्थिक डोंगर या सर्वसामान्यांच्या डोक्यावर आहे आणि तो कधी हटणार याबद्दल सरकारकडून अजून कुठला निर्णय झालेला नाहीये. म्हणूनच आता विरोधक एकवटलेले आहेत. त्यांनी एल्गार पुकारलाय. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून मनसेनं देखील आता मैदानात उतरलेली आहे. राज्य सरकारनं जनतेची फसवणूक केल्याचा, विश्वासघात केल्याचा मनसेनं गंभीर आरोप केलाय. ही जनतेची फसवणूक असून मनसेकडून राज्य सरकारला आता सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलाय. यावेळी त्यांनी जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहन केलेलं आहे. वीज बिलाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे, राज्यपाल आणि शरद पवार यांना या आधीच भेटलेले होते. राज्यपालांना ते भेटले, तर शरद पवार यांच्याशी त्यांनी फोनवरून चर्चा केलेली होती. बाळा नांदगावकर यांनी या सगळ्याबद्दल सांगताना स्पष्टपणे सांगितलंय की शरद पवारांच्या बोलण्याला सुद्धा आता किंमत राहिलेली नाही का, असा सवाल नांदगावकर यांनी उपस्थित केलेला आहे. दरम्यान मनसेनं नेमकी काय भूमिका मांडलेली आहे, आपण एक नजर टाकूया. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे साधारण 10,000 कोटी रुपयाची मागणी केली होती. दुर्दैवाने केंद्र सरकारने पैसे दिले की नाही दिले त्या खोलात आम्ही काही जात नाही. परंतु राज्य सरकार म्हणून सरकारची जबाबदारी होती का दिलेला शब्द हा पाळला पाहिजे होता. ही तुमच्या श्रेयवादाच्या लढाईमुळे महाराष्ट्राच्या जनतेने का भोगायचं आणि यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातर्फे आम्ही आज सरकारला अल्टिमेट देतो आहोत. सोमवारपर्यंत सरकारने जर कुठलाही निर्णय या बाबतीमध्ये घेतला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जर मोर्चे काढेलच, पण त्याच्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये प्रचंड उग्र असे आंदोलन होतील आणि आम्ही पक्षातर्फे समस्त महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो आहोत, विनंती करतो आहोत की आपण सुद्धा या मोर्चांमध्ये सहभागी व्हा. मोर्चामध्ये लोकांचा सहभाग प्रचंड प्रमाणात होईल आणि आम्ही लोकांना सांगणार आहोत की आता वीज बिल भरू नका. बऱ्याच लोकांनी वीज बिल भरलेत सुद्धा मुंबई शहरासारख्या ठिकाणी आणि म्हणून आता वीज बिल भरू नका. पाहू पुढे काय होतं ते. राज्य सरकारला भाग पाडलं पाहिजे आणि म्हणून पुढचे आंदोलनही अत्यंत उग्र स्वरूपाची होतील. त्या आंदोलनाचे स्वरूप मी आता काय सांगत नाही. राज्य सरकारला आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशा प्रकारचे आंदोलन करू इच्छितो. आपण ऐकलं की मनसेनं आता किती आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत असणार आहेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, जे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, आणि त्याचबरोबर मनसेचे नेते संदीप देशपांडे सुद्धा आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जातील आणि काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत हे सुद्धा काही वेळातच आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होणार आहेत. सुरुवातीला मी जातोय प्रवीण दरेकर यांच्याकडे. प्रवीणजी, तुम्ही मनसेची पत्रकार परिषद पाहिली असेल. त्यांनी स्पष्टपणे आता अल्टिमेटम दिलाय राज्य सरकारला.
सोमवारपर्यंत जर या संदर्भातला निर्णय झाला नाही तर तीव्र स्वरूपाची आंदोलनं करण्याचा इशारा त्याने दिलेला आहे। याकडे तुम्ही कसं पाहता आणि भाजपची आता या सगळ्या संदर्भातली नेमकी काय भूमिका असणार आहे? कारण भाजपनेही हा मुद्दा अगदी लावून धरलेला आहे। नाही, खरं म्हणजे मनसेच्या भूमिकेचं स्वागतच करायला पाहिजे, कारण आता हा वीज बिलवाढीचा विषय हा कुठल्या पक्षापुरता सीमित राहिलेला नाही। कारण आज राज्यातल्या जनतेचा पक्षापलीकडे जाऊन उद्रेक त्या ठिकाणी होताना दिसतोय, कारण प्रत्येकाच्या खिशाला चाट या निर्णयामुळे लागणार आहे। त्यामुळे आपण बघाल, भारतीय जनता पार्टीने तर पहिली भूमिका घेतली, रस्त्यावर पहिले उतरलेत, आंदोलन केलं। विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी असतील, मी असेल, याच्यावर भूमिका मांडल्या। मी तर त्यांना सांगितलं, एकतर तुम्ही सवलत दिली नाहीत, 100 युनिटपर्यंत माफ केलं नाहीत, वरपेक्षा तुम्ही मस्तीमध्ये सांगता की तुम्हाला बिल भरावंच लागेल। अशा प्रकारे तुम्हाला ग्राहकांवर दबाव आणता येणार नाही। आणि जर तुम्ही उलट ही बिलं कशी योग्य आहेत ते सांगताना मेळावे घेणार आहात, तेव्हा मी सांगितलं की तुमचे मेळावे होऊन देणार नाही, मेळावे उधळवून लावू। कारण अशा प्रकारे तुम्हाला जनतेला वेठीस धरून जे त्यांना देय नाही, म्हणजे मी अनेक जणांच्या आपल्या लोकमतच्या माध्यमातून मी काही स्टेटमेंट्स ऐकल्या, व्यापाऱ्यांच्या ऐकल्या, काही गृहिणींच्या ऐकल्या की त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय बंद आहे तरी बिलं आलेत। बरं, नियमित येणाऱ्या बिलांच्या 10-10, 20-20 पटीमध्ये बिलं आलेली आहेत। आणि म्हणून मला वाटतं आता मनसेनी भूमिका घेतली, भाजपची तर आहेच आहे। स्वाभिमानच्या शेतकरी संघटनेचे नेते आहेत शरद जोशी, त्यांच्याबरोबर विधान परिषद लढवत असताना त्या ठिकाणी त्यांनीही वीज ग्राहकांच्या बाजूने उभे राहिलेत। मला वाटतं काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, जे महाविकास आघाडीमध्ये सत्तेत आहेत त्यांच्या घरच्यांना पण विचारा, त्या गृहिणीही सांगतील की अशा प्रकारे वीज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिलवाढ तुम्हाला करता येणार नाही। आणि त्याच्यामुळे हा विषय कुठल्या पक्षापुरता सीमित राहिलेला नाही, हे एक जन आंदोलन म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात उभं राहताना आपल्याला दिसतंय। आणि माझी सरकारला आपल्या माध्यमातून सांगणं आहे की आपण अंदाज घ्या, आज राज्यामध्ये त्या ठिकाणी उद्रेकाच्या उंबरट्यावर हा वीज ग्राहक त्या ठिकाणी आज आहे। एका बाजूला कोविडनी त्रस्त आहे, एका बाजूला उपचारांनी त्रस्त आहे, दुसऱ्या बाजूला नोकऱ्या, व्यवसाय, उद्योग याच्यामुळे त्या ठिकाणी आर्थिक कंबरडं मोडलंय। आणि अशा परिस्थितीमध्ये पैसे हाताशी नसताना, घरचं कुटुंब चालवण्याची विवंचना असताना तुम्ही जर अशा प्रकारची अवाजवी बिलं देणार असतील तर मला वाटतं त्या ठिकाणी संयमाचा बांध या ठिकाणी या ग्राहकांचा, जनतेचा सुटेल। आणि त्याचे परिणाम एवढे भयानक, कारण जनता ज्या वेळेला रस्त्यावर उतरते आणि त्यावेळेला मग कोणाचंही कंट्रोल हातात राहत नाही, आणि तो उद्रेक होऊ द्यायचा नसेल तर त्या ठिकाणी एक वेगळं स्वतंत्र पॅकेज तात्काळ द्यावं, किंवा त्या ठिकाणी जी अवाजवी बिलं आहेत ती माफ करावी, त्याच्यात सवलत द्यावी। अशा प्रकारची भूमिका शासनाने घेणं अत्यंत आवश्यक आहे, असं माझं स्पष्टपणे या ठिकाणी सांगणं आहे। ठीक आहे, तुम्ही असं म्हणताय की आता या संदर्भात सरकारनं कुठला तरी ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे। आता आपल्या सोबत प्रणाली कापसे जोडले गेलेले आहेत। प्रणाली, आज मनसेनं जी भूमिका घेतलेली आहे, त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे सोमवारपर्यंत, यानंतर मनसेची नेमकी पुढची दिशा कशी असेल आंदोलनाची, त्याबद्दल काय माहिती आहे? आताच थोड्या वेळापूर्वी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेलं आहे। खरं तर त्यांच्या बैठकांचं सत्र जे ते अजूनही सुरू आहे। नेत्यांच्या बैठकांमध्ये जो महत्त्वपूर्ण मार्ग निघाला किंवा जी महत्त्वपूर्ण सूचना पुढे आली ती की आता रस्त्यावर उतरावंच लागेल, आंदोलन हे करावंच लागेल। आणि हा विषय काही शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागापर्यंत, कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला विषय आहे। त्यामुळे तेवढं मोठं आंदोलन हे उभारावं लागेल। मनसे
मनसेच्या वतीनं सर्वसामान्य नागरिकांना, सगळ्या वीज ग्राहकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. सुरुवातीला सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. त्या मुदतीपर्यंत राज्य शासनानं काही सवलत दिली नाही किंवा काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे तर काढलेच जातील. पण त्याचबरोबर आंदोलनं, अजून वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं, मनसेची स्टाईल सगळ्यांना माहिती आहे आंदोलनाची, ती कायम वेगळी राहिलेली आहे आणि ती रस्त्यावर उतरून केली जातात. त्या पद्धतीची आंदोलनं रस्त्यावर होताना दिसतील. समजा जर राज्य शासनाचे किंवा महावितरणचे कोणी अधिकारी कर्मचारी जर हे ग्राहकांच्या घरात वीज कापायला जात असतील तर ती वीज कापू देऊ नका. आमचे मनसेचे सगळे महाराष्ट्र सैनिक तिथं असतील आणि त्यावेळेला जर काही विपरीत परिणाम झाला किंवा घटना घडली तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, अशी प्रतिक्रिया सुद्धा बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. सोबतच त्यांनी हे सुद्धा सांगितलंय की जनतेला त्यांनी आवाहन केलंय की जोपर्यंत आम्ही पाठपुरावा करतोय, जोपर्यंत आम्ही हे आंदोलन करतोय, तोपर्यंत कुणीही वीज बिल भरू नका. तुम्हाला याच्यामध्ये सवलत मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका आज मनसेच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली आहे. विलास. नक्कीच. पण या सगळ्यामध्ये खरं तर अपेक्षा ही आहे की सरकारकडून कुठला तरी ठोस निर्णय येईल. पण आता तरी जे अर्थमंत्री आहेत ते मात्र अजित पवार ते मात्र या संदर्भात काहीही बोलायला तयार नाही आहेत. त्यांचं जे मौन आहे त्या मौनाचा नेमका अर्थ काय आहे असा सवाल विचारला जातोय. दुसऱ्या बाजूला जयंत पाटील जे राज्यातले मंत्री आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचंही याच्या संदर्भातलं जे मौन आहे तेही बोलकं आहे. त्यामुळे नेमकं सरकारमध्ये काय चाललेलं आहे याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आपण ऐकूयात पत्रकारांनी आम्ही न्यूज 18 लोकमतनं जेव्हा अजित पवार यांना त्याच्या संदर्भात विचारलं, वीज बिलांच्या संदर्भातल्या निर्णयाबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी त्याला कशी बगल दिली ऐकूयात. आता आपल्या सोबत या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत जोडले गेलेले आहेत. अरुणजी, नेमकं चाललंय काय? जर तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा तर समोर येऊन सांगायला हवं, जी परिस्थिती आहे ती सांगायला हवी. तुम्ही बोलत नाही, तुम्ही मौन बाळगता. त्या मौनाचा अर्थ नेमका काय घ्यायचा आणि हे मौन कशासाठी? नाही, कोणत्याही प्रकारचं मौन या सरकारने बाळगलेलं नाही. कारण या खात्याचे जे मंत्री आहेत नितीन राऊत यांनी वेळोवेळी येऊन सरकारची जी काही भूमिका आहे ती जनतेसमोर आणि मीडिया समोर मांडलेली आहे. आता सध्या 22 मार्च पासून काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो. पण ही दृश्य आहे जेव्हा न्यूज 18 लोकमतनं आज वीज बिलांच्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारलेला होता, पण अजित पवार यांनी त्याच्याबद्दल बोलणं जे आहे ते टाळलेलं होतं. आमच्या प्रतिनिधीने प्रयत्न केला, त्यांना वारंवार विचारलं की तुम्ही वीज बिलांच्या या संदर्भात काय नेमका निर्णय घेणार आहात, कारण सगळेजण आता बोट दाखवतायत ते वित्त विभागाकडे, कारण वित्त विभागाकडे तशी शिफारस गेलेली आहे पण त्याच्याबद्दलचा निर्णय झालेला नाही आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या मतदारसंघात वाढीव वीज बिलांनी नागरिक त्रस्त आहेत. राज्य सरकार सांगतंय वीज बिल कमी करून मिळतील, मात्र प्रत्यक्षात वीज बिल कमी करण्यासाठी ऊर्जा मंत्री त्यांच्या मतदारसंघातले नागरिक महावितरणच्या कार्यालयात गेल्यावर ग्राहकांना सांगितलं जातंय तुम्हाला पैसे भरावेच लागतील. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहित यांनी. बघूया ऊर्जा मंत्र्यांच्या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे. आता आपण आहे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या मतदारसंघामध्ये. इथल्या नागरिकांना वाढीव वीज बिलापासून काय दिलासा मिळाला हे त्यांच्याचकडून ऐकून घ्या. मला एकूण 6,840 रुपये बिल आहे आणि जे लॉकडाऊनच्या काळामध्ये 100 जे कमी करायचं होतं ते तर सरकारने कोणत्याही परिस्थितीत कमी केलं नाही. तर मला असं म्हणायचं होतं की आम्हाला हा न्याय केव्हा मिळेल. म्हणजे आम्ही ज्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं साधन नव्हतं आमच्याकडे कमवण्याचं, आपलं जीवन ज्ञापन करण्याचे कोणत्याही प्रकारचे संसाधन नसल्या कारणानं आम्ही काय बिल भरू शकत नाही. आणि त्याही काळामध्ये जर ऊर्जा मंत्र्यांनी आमच्यासोबत न्याय नाही केला तर आम्ही काय करणार. काका, तुम्हाला किती बिल आलंय आणि तुम्हाला आता मला पहिला मीटर बदलवला तर एका दमानं 19,000 पाठवला. त्याच्यातून साहेबांना नाही का 4,000 नाका लॉकडाऊनचे भरलो होतं ते मायनस करून 15,000, त्याच्यातून मीनं 4,000 नाका भरले. आता हे दुबारा बिल मला नाही का 16,000 लावून पाठवला. आता 11मधून जरी 4 गेले 11 राहिले, 11 धरून शाने हे बिल पाठवायला पाहिजे का. माझ्याजवळ हे देखा स्लिप आहे, सगळं आहे भरल्याची.
आणि मी 7,000 रुपये नाही का महिन्याची चौकीदारीमध्ये कमावतो, आणि हे म्हणतात का पूर्ण भरा. आता पूर्ण भरायला गेला तर उपाशी मरल का माणूस. मी 4,000 रुपये भरू शकतो. तुम्ही आता वरती गेले अधिकाऱ्याला भेटायला, काय म्हणाले? अरे ते म्हणतात तुम्हाला तेवढंच भरा लागेल. मग हात टोळायचे नाही तर हे आता थप्पा मारला आहे, हे सगळं केलं आहे, तर हे काय आम्ही मारलो? आमच्याजवळ थप्पी आहेत का साहेब, हे सांगा. अजून आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांना विचारू. तुम्ही गेले होते आता वरती भेटायला, काय म्हणाले? त्यांनी म्हटलं इथं ॲडजस्टमेंट काही होत नाही म्हणे. त्यांनी हे म्हटलं की आम्ही 3 इन्स्टॉलमेंट देऊ, ॲडजस्टमेंट काही होणार नाही, बिल काही कमी होणार नाही, जे बिल तुमच्याकडे आहे ते तुम्हाला भरावंच लागेल. आपण ऊर्जा मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये राहता, तुम्हाला काय वाटतं, दिलासा मिळेल? मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आदरणीय ऊर्जा मंत्र्यांनी जसं सांगितलं की बाबा ॲडजस्टमेंट जे वाढीव बिल आलेले आहेत ते आम्ही कमी करू, परंतु इथे ऑफिसला आल्यानंतर असं आढळून आलं की त्यांनी सरळ वरती हात केलेले आहे कर्मचाऱ्यांनी, की बाबा त्यांनी तसं म्हटलेलं नाही आहे, ते 3 इन्स्टॉलमेंट करू असं त्यांनी सांगितलं आहे. परंतु मला असं वाटते की ऊर्जा मंत्री आणि कर्मचारी यांच्यामध्ये जो संवाद असायला पाहिजे, जो काय म्हणतात त्याला, आपला सिस्टम, ते सिस्टममध्ये काहीतरी घोळ आहे आणि ऊर्जा मंत्री याच्यावर लक्ष देतील असं मला वाटते. आणि त्यांना विनंती करतो की या लॉकडाऊनमध्ये ज्या परिस्थितीमध्ये लोकांनी पैसे 1 रुपया न कमवता जे वाढीव बिल आलेलं आहे त्याच्यावर थोडंसं कमसे कम निदान माणुसकी दाखवून कमसे कम निदान ते वाढीव जे बिल आलेलं आहे ते कमी करण्यात यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि लोकांना न्याय देण्याचा एक प्रयत्न करावा त्यांनी, असं माझ्याकडून मी सांगतो. हे होते ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या मतदारसंघातले लोक. यांची मागणी आहे की ही वीज बिल कमीत करण्यात यावे अशी यांची मागणी आहे. प्रशांत मोहिते, न्यूज 18 लोकमत, नागपूर. माध्यमांच्या समोर येऊन मंत्री जे सांगतायत त्याच्या विपरीत परिस्थिती कशी त्यांच्याच मतदारसंघात आहे, सर्वसामान्यांना नेमका काय अनुभव येतोय हे आम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत, सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आशा करूया की या सगळ्यानंतर तरी किमान जिथं कुठं अडचण असेल त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न होईल, दिलासा मिळेल सर्वसामान्यांना. आपल्याला ही चर्चा करायच्या मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जनतेला शॉक या न्यूज 18 लोकमतच्या विशेष वृत्तमालिकेत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी, आपण मंत्र्यांचं ते स्टेटमेंट ऐकलं ज्यात ते म्हणतायत की फाईल आम्ही वित्त मंत्रालयाकडे मूव्ह केलेली आहे, ती पुढे पाठवलेली आहे, पण वित्तमंत्री मात्र मौनात आहे, ते त्याच्याबद्दल बोलत नाहीयेत. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेनं काय घ्यायचा आणि हे अंतर्गत राजकारण काय सुरू आहे? ना आपण बघाल, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की या सरकार विसंवादानं भरलेलं आहे. माझी अपेक्षा होती की जनतेचा जेव्हा जिव्हाळ्याचा ग्राहकांचा विषय आहे तेव्हा तरी आपापसातले विसंवाद, मतभेद मिटवून या जनतेला दिलासा देण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. आपण बघाल, त्या ठिकाणी ऊर्जा खात्याचे मंत्री, ज्या खात्याचे प्रमुख आहेत, ते सांगतात आम्ही प्रस्ताव पाठवलाय. वडेट्टीवार काँग्रेसचे मंत्री त्या ठिकाणी सांगतात की जर एसटीला पैसे त्या ठिकाणी 1,000 कोटीचं पॅकेज दिलं तर या ठिकाणी हेही ग्राहकांना मदत झाली पाहिजे. याच्यावर जयंत पाटील काय करतात, ऊर्जा मंत्र्यांकडे बोट दाखवतात. अजितदादा तर त्या पत्रकारांशी बोलायलाच तयार नाही. याचा अर्थ काय? सरकार म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी होती. ऊर्जा मंत्री, अर्थमंत्री यांना एकत्रित त्या ठिकाणी बोलावून जसा एसटीच्या बाबतीत तात्पुरता दिलासा दिला, तो या विषयामध्ये निर्णय घेणं अपेक्षित होतं. परंतु दुर्दैवानं या ठिकाणी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला नाही. आणि त्याच्यामुळं नेमकं यांना, काँग्रेसला मी मगाशी म्हटलं की काँग्रेसची कोंडी करतायत आणि काँग्रेस पण काय एवढं हतबल झालंय मला कळायला मार्ग नाही. आज नितीन राऊत, विजय वडेट्टीवार की आम्ही सरकारकडे जाऊ, अरे तुम्ही सरकारचा पार्ट आहात ना, का तुम्ही अशी नांगी टाकले? जर तुम्ही जनतेच्या एवढ्या मोठ्याच्या प्रश्नावर जर त्या ठिकाणी तुम्ही शासनाशी भांडणार नसाल, पैसे त्या ठिकाणी देणार नसाल किंवा
ही वाढीव बिलं कमी करणार नसाल तर मला वाटतं जनता परत तुम्हाला त्या ठिकाणी उभी करणार नाही. आणि मला वाटतं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा मिळून या ठिकाणी काँग्रेसला तर जनतेच्या मनामधनं त्या ठिकाणी पाडायचं, जनतेचा उद्रेक त्यांच्याकडे पाठवायचा अशी काही भूमिका आहे की काय, अशाही प्रकारचा संशय माझ्यासारख्याच्या मनामध्ये या ठिकाणी निश्चितपणे आहे. खरं म्हणजे आपण बघाल की ऊर्जा मंत्र्यांनी विषयाशी बोलायच्या ऐवजी त्या ठिकाणी ते नुसतं डिफेंड करण्यात बचावात्मक पवित्रा घेण्यामध्ये वेळ घालवत आहेत. हातच्या कंकणाला आरसा कशाला पाहिजे. ऊर्जा मंत्र्यांच्या मतदारसंघातली लोक आज रस्त्यावर उतरलेत, अवाजवी बिलं त्या ठिकाणी दाखवत आहेत, तरी ऊर्जा मंत्री त्या ठिकाणी बीजेपीच्या काळात सरकारमध्ये काय होतं त्याचाच पाडे वाटच बसलेत. त्या ठिकाणी बीजेपीच्या काळात काय झालंय महाराष्ट्राने पाहिलंय याचा उल्लेख बावनकुळेंनी केला. परंतु आता बीजेपीच्या काळात काय झालं यापेक्षा तुम्ही जी सरकार तुमच्यामुळे आहे, तुम्ही त्या सरकारच्या भागात तुम्ही का मुख्यमंत्र्यांना बोलत नाही की आज राज्यात उद्रेक होतोय, हे खातं ऊर्जा खातं काँग्रेसकडे आहे, का तुम्ही स्वाभिमानाने येत नाही, तुम्ही या ग्राहकाच्या निर्णयावर काय तो निर्णय घ्या बिलांवर, नाहीतर आम्ही वेळ प्रसंगी सत्ता सोडू. याचा अर्थ स्पष्ट आहे की कसंही झालं जनतेचं काय व्हायचं ते होईल. आज आम्ही काय 2-5 लोक मंत्री आहोत ना, खाती आहेत ना, आज आमच्या बंगल्याचं रिनोव्हेशन मोठ्या प्रमाणावर होतंय ना, आज बंगल्याची बिलं कापली जात नाहीत, आम्हाला त्या ठिकाणी लाखोची बिलं आहेत आणि त्याच्यामुळे आमचं चाललंय ना. मग वाद घालण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर त्या ठिकाणी भांडण्यापेक्षा चलोरीची भूमिका मला वाटतं असेल त्या परिस्थितीत पुढे जायचं, अशा एका हतबल भावनेची या ठिकाणी भूमिका मला वाटतं काँग्रेसची या ठिकाणी दिसते. बाळासाहेब थोरातनी मगाशी सुतोवाच केलं की नाही काँग्रेसच्या खात्यांना निधी कमी पडतोय. याचा अर्थ स्पष्ट आहे की आज काँग्रेस अधिकारवाणीनं धाडसानं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सरकारला सांगू शकत नाही की हे खातं आमचं आहे. जनतेच्या मनामध्ये आज त्या ठिकाणी उद्रेक झालाय. जर या ठिकाणी जनतेला न्याय दिला नाही तर आम्हाला काहीतरी रोखठोक भूमिका घ्यावी लागेल. वडेट्टीवारांसारखा आक्रमक नेता, ऊर्जा मंत्र्यांसारखा त्या ठिकाणी धाडसानं बोलणारा ऊर्जा मंत्री का नांगी टाकतायत हेही आज त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं काही समजायला मार्ग नाही. आणि मला वाटतं म्हणून आता राज्यातील जनतेचा उद्रेक झालाय. खरं म्हणजे मगाशी आमचे मित्र म्हणण्यापेक्षा आमचे सहकारी मागचे जुना पूर्वाश्रमीचे बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आणि त्यांनी सगळी आयुध वापरून झाली. त्यांनी पत्र दिलं मनसेनी, आम्ही जशी दिली तशी. अगदी राजसाहेब ठाकरे सुद्धा राज्यपालांना भेटले, पण ते त्या ठिकाणी सांगत होते की पवार साहेबांच्या आदेशाला शब्दाला सुद्धा किंमत नाही. त्याच वेळेला ते म्हणतात की पवार साहेबांनी आदेश द्यावा. आता मुळात आता आपल्या सोबत आहेत बाळा नांदगावकर, मी जातो तोच प्रश्न त्यांच्याकडे घेऊन. बाळा नांदगावकरजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. का तुम्हाला असं वाटतंय की शरद पवार यांच्या शब्दाला या सरकारमध्ये किंमत नाहीये? त्याचं कारण असं मला दिसतंय की राजसाहेबांनी खास करून राज्यपालांना भेटल्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख न करता तुम्ही निश्चितपणे पवार साहेबांशी बोलावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती त्यांना केली. आणि मग राजसाहेबांनी घरी आल्यानंतर ताबडतोब पवार साहेबांसोबत ते बोलले. पवार साहेबांनी सांगितलं की असं जर असेल तर मला तुम्ही असे करा, ते काय जे कंपन्याला निवेदन द्यायचं ते निवेदन सुद्धा द्या. आणि त्याप्रमाणे राजसाहेबांनी ते निवेदनाच्या प्रतिपद साहेबांकडे पाठवल्या. दुर्दैवाने पवार साहेबांनी एखादा विषय हातात घेतला तो ते तडीस नेतात, हा आमचा अनुभव आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की पवार साहेबांनी निश्चितपणे राज्य सरकारने या विषयावरती बोलले असतील आणि बोलल्यानंतर सुद्धा जर त्याचा निर्णय होत नसेल तरी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेच अर्थ मंत्रालय आहे आणि अर्थ मंत्रालयाकडे सगळेजण अप्रत्यक्षरित्या बोट दाखवतायत की तिथून आम्हाला ती मंजुरी मिळत नाहीये. मग अशा वेळी याचा अर्थ काय घ्यायचा? विषय असा आहे की एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तीन पक्षांचं मिळून सरकार आहे, त्याच्यामुळे तिन्ही पक्षाच्या लोकांनी बसून तो निर्णय घ्यायचा आहे. पवार साहेबांची इच्छा आहे, त्यांनी सकारात्मक भावना बोललेले आहेत.
मग मला वाटतं की अर्थ मंत्रालयाने सुद्धा, जर त्यांच्याकडे ते अर्थ मंत्रालय आहे, माननीय अजितदादा पवार त्याचे खात्याचे मंत्री आहेत, मला असं वाटतं जो न्याय आपण शिवसेनेकडे असणाऱ्या खात्याला परिवहनला देऊन त्या ठिकाणी 1000 कोटीची तरतूद केली, तशी तरतूद अजितदादा पवारांनी सुद्धा जर ताबडतोब तरतूद करून या ठिकाणी विजेच्या बिलाचा जर निर्णय घेतला तर सगळ्या सरकारचं तर अभिनंदन होईलच, पण त्यासोबत पवार साहेबांच्या शब्दाला सुद्धा किंमत राहील. पण बाळा नांदगावकरजी, राज्यपाल तिकडे सांगतात की तुम्ही शरद पवार यांच्याकडे जा, लगेच राज ठाकरेजी तिथं फोन करतात घरी आल्या. पण या सगळ्यामध्ये जे सरकार चालवतायत आता, जे प्रमुख आहेत, त्या मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही का जात नाहीत? मुख्यमंत्र्यांना का सांगत नाहीत? मला असं वाटतं त्या बाबतीमध्ये बऱ्याचशा विषयामध्ये राजसाहेब सन्माननीय पक्षाचे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांसोबत बोलले, परंतु त्यांना जे काही उत्तर त्या काळात मिळाली त्याच्यावरून त्यांच्या लक्षात आलं की यांना सुद्धा कुठेतरी विचारावं लागतं, बस बोलावं लागतं. मग कोणाला विचारावं लागत असेल, बोलावं लागत असेल, म्हणून ते म्हणाले की आपण पवार साहेबांशी बोललेलं बरं. पण मग जर आता शरद पवार यांना भेटून प्रश्न सुटत नाही, ऊर्जा मंत्र्यांना तुम्ही त्याच्याबद्दलची निवेदनं दिली, तिथं प्रश्न सुटत नाही, तेही हातबल आहेत अशी परिस्थिती दिसते. अशा परिस्थितीत केवळ आता आंदोलन हा एकमेव उपाय राहिलाय? तो आंदोलनाशिवाय पर्यायच नाही. म्हणजे काय करणार? आम्ही तर आंदोलन करणार आहोत हे आम्ही जाहीरभर करून टाकलं आता. आणि ते आंदोलन कशा स्वरूपात होईल ते मी आता नाही सांगू शकत. मी एवढंच सांगितलंय की आम्ही मोर्चे काढू, सोमवारपर्यंत आम्ही मुदत दिलेली आहे, त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ. परंतु आंदोलन हे उग्र होईल, तीव्र होईल, मग त्याचा संबंध कदाचित थेट राज्य सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेशी पण येऊ शकतं असं मला वाटतंय. म्हणून त्यांनी त्याची दखल घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. अरुण सावंत आता आपल्या सोबत आहेत, मला थेट त्यांना विचारायचं आहे. अरुणजी, आज सगळे विरोधक एकवटलेत, सगळे विरोधक एकमुखानं सांगतायत आता आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाहीये. का त्यांच्यावर ही वेळ आणली जाते? का सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा निर्णय वीज बिलांच्या संदर्भातला सोडवला जात नाहीये? असं का होतंय? याला जबाबदार कोण आहे? नाही, हे पहा, ही आता जी काही जबाबदारी ती आम्हा सर्वांचीच आहे, सरकारची तर आहेच आहे, आणि त्याबरोबर जनतेची सुद्धा ही जबाबदारी आहे की यावेळेस ही जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे, हे पहा, ही आता जी काही जबाबदारी ती आम्हा सर्वांचीच आहे, सरकारची तर आहेच आहे, आणि त्याबरोबर जनतेची. काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. अरुणजी, मी पुन्हा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करेन, कारण तुमचं म्हणणं या सगळ्यातलं खूप महत्त्वाचं आहे. सरकारची बाजू याच्याबद्दलची काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. पण आता आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत. दरेकरजी, जर आता काँग्रेस स्वतःला हतबल समजते असं तुम्ही म्हणताय, ते सातत्यानं सांगतायत की आमची इच्छा आहे पण ती पूर्ण होत नाहीये, याचा अर्थ काय आहे? कुणाची इच्छा नाहीये म्हणून हे होत नाहीये? नाही, खरं म्हणजे या महाविकास आघाडीच्या सरकारचीच इच्छा नाही. सरकारचे प्रमुख म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब असतील, मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, हे दोन महत्वाचे निर्णय घेणारे नेते या ठिकाणी सरकारमध्ये आहेत. मला सांगा, यांची इच्छाशक्ती जर असेल तर पवार साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी बोलतील, अजितदादा ऊर्जा मंत्री, असे जर 3-4 लोक एकत्रित बसणं किंवा तात्काळ कॅबिनेट घेऊन निर्णय घेता येऊ शकतो ना. ज्या वेळेला अनिल परब साहेबांनी एसटीचा विषय झाला, 2 दिवस तातडीनं त्या ठिकाणी बैठका घेतल्या, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना कन्व्हिन्स केलं, पैशाची उपलब्धता केली. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. त्यातर काल देवेंद्रजी बोललं, टाइमपास असेल तर कांजूर मार्ग दिसेल. तसं यांना या ठिकाणी टाइमपास करायचा आहे आणि यांच्यामध्ये संवेदनाच राहिल्या नाही. तो कशासाठी पत्र, कशासाठी निवेदन? तुम्ही एकत्रित मुख्यमंत्र्यांनी 3-4 मंत्र्यांनी बसा ना. का जनतेला वेटीस धरताय? का त्या ठिकाणी आंदोलनाची भूमिका सगळ्या पक्षांना घ्यावी लागते?
का गोरगरीब बाया बापड्यांना रस्त्यावर यावं लागतंय? तुम्ही का असंच छळणार आहात का? तुम्हाला सरकार, तुम्हाला सत्ता कशासाठी आहे? या ठिकाणी माझं काँग्रेसला आव्हान आहे, शेवटी जनता असेल, जनता समाधानी तर आपलं सरकार तेच आपल्याला सरकारपदी बदवत असते, तेच उतरवत असतं. दाखवा तुम्ही धाडस की हा निर्णय घ्या, नाही तर आम्ही सत्तेत राहत नाही. परंतु नाही अशा प्रकारचं धाडस. लगेच बोलतील ना ह्यांना सरकार पाडायचंय, ह्यांना सरकार बनवायचंय म्हणून हे बोलतायत. मी त्या अर्थाने बोलत नाही. थोडा तरी सन्मान, थोडा तरी आत्मसन्मान काँग्रेसचा दिसतोय का या सगळ्या प्रक्रियेमध्ये? आज ऊर्जा मंत्री धाडसी आहेत, तसे वडेट्टीवार लढवई आहेत, पण ते लढताना अर्धीच तलवार मॅन करून ठेवतायत, अर्धी काढतायत, अर्धी बाहेर ठेवतायत. अरे जनतेच्या बाजूनं टोकाचा संघर्ष उभा करावा लागला तरी आपण केला पाहिजे ना. आज आणि मी आजही सांगतो, मी आज या ठिकाणी सांगतो, जे नांदगावकर साहेब म्हणाले ते खरं आहे की केवळ पक्षांचा उद्रेक नाही, पक्ष टोकाला जातील असं नाही, तर जर जनतेच्या हातात हे आंदोलन गेलं तर मला वाटतं सरकारची पळताभुई थोडी होईल आणि सरकारला आवरणं कठीण जाईल. हे नम्रपणे IBNच्या माध्यमातून या ठिकाणी मी सरकारच्या निदर्शनास आणू इच्छितो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला बिल वाढीव जमा करण्यासाठी, बिल घेण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही. मला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं, साहेब आम्हाला टार्गेट दिलेलं आहे, वाटेल ते करा, टार्गेट पूर्ण करा. अरे काय मोगलाई लागले का? वाटेल ते करा, तुमच्याकडे पैसे खजिन्यात नाहीत म्हणून त्या ठिकाणी सर्वसामान्य ग्राहकाला अवाजवी त्या ठिकाणी बिल असेल तुम्ही वसूल करा, त्यांची लाईट कापा. अशा पद्धतीनं राज्यकारभार नाही करता येणार. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आत्महत्याच हवेत का? प्रत्येक ठिकाणी बळीच हवेत का? शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर तुम्ही जागे होणार, ST कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यावर तुम्ही जागे होणार. तुम्हाला आता 20 ग्राहकांच्या जनतेचे आणखी बळी हवेत का? मला वाटतं थोडं गांभीर्याने या सगळ्याबद्दल आता पर्याय नेमका काय आहे? एका बाजूला तुम्ही सगळे विरोधी पक्ष असं सांगताय सर्वसामान्यांना की तुम्ही बिल भरू नका, पण बिल न भरणं हा पर्याय असू शकतो का? जर बिल भरलं नाही तर सर्वसामान्यांना उद्या ज्या अडचणी येणार आहेत त्या अडचणीतून मार्ग कसा काढायचा याच्याबद्दल सुद्धा बोलणं गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जनतेला शॉक या विशेष वृत्तमालिकेत आपण जाणून घेतोय की राज्यातल्या सर्व ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे, सर्वसामान्यांना कुठल्या प्रकारची उत्तरं सध्या दिली जात आहेत. एका बाजूला मंत्री एक घोषणा करतायत, दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांना वेगळा अनुभव येतोय, हे आपण बघितलेलं आहे. आणि या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करतोय. अरुण सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आता आपल्यासोबत आहेत. अरुणजी, माझा तुम्हाला प्रश्न हा होता की आज राज्यामध्ये सगळे विरोधक एकवटलेले आहेत, आज त्यांच्यावर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असं ते सांगतायत. ही परिस्थिती का निर्माण झाली, याला जबाबदार कोण आहे, याची जबाबदारी कोणी घेणार आहे की नाही? नाही, हे पहा, याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांवरती आहे. ही काही फक्त सरकारचीच जबाबदारी असं नाही. आज परिस्थिती अशी झालेली आहे, आज आपण एका अभूतपूर्व संकटाशी सामना देत आहोत. अशा कोविड-19 ने ग्रस्त असलेल्या या काळामध्ये सरकारकडे कोणत्याही मार्गाने, ज्या मार्गाने सरकारला कररूपाने पैसा येत असतो, ते सर्व मार्ग आज या गेल्या 8 महिन्यांमध्ये बंद झालेले आहेत. अशा वेळेस आमचं सरकार काय किंवा इतर कोणतेही सरकार असतं तरी हीच परिस्थिती निर्माण झाली. म्हणून सर्वसामान्यांकडून अशा प्रकारची वसुली करायची? सरकार अडचणीत आहे म्हणून सर्वसामान्यांकडून वाटेल ते बिल त्यांना पाठवायचे आणि त्याची वसुली करायची, हे योग्य आहे? हे पहा, हे अयोग्य आहे. परंतु सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे, स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की कोणत्याही वीज कंपनीकडून जी काही वीज ग्राहक आहेत त्यांच्याकडून वीज भरण्याकरता कोणत्याही प्रकारची दादागिरी किंवा बळजबरी झाली नाही पाहिजे. असं जर काही होत असेल तर त्याच्यावरती कडक ऍक्शन घेतली जाईल, असं खुद्द मुख्यमंत्री आणि खुद्द ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आज प्रत्येक नागरिकांना आम्ही सुविधा दिलेली आहे की आपण जे काही आपल्याला बिल आलेलं आहे ते जर आपल्याला वाढीव वाटत असेल, प्रमाणापेक्षा जास्त आलं असेल तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी अरुण सावंतजी, तुम्ही जे सांगताय की प्रत्येक ठिकाणी तिथं आम्ही तक्रार निवारण केंद्र केलेलं आहे आणि तिथं खरंच प्रश्न सोडवले जात आहेत, पण वस्तुस्थिती अशी नाहीये. आपल्यासोबत बाळा नांदगावकर आहेत. मी पुन्हा अरुणजी यांच्याकडे जातो, त्यांचा संपर्क तुटलेला आहे. बाळा नांदगावकरजी, सरकारकडून जो दावा केला जातोय की आम्ही सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी तिथं पूर्ण व्यवस्था केली आहे, ज्यांची बिलं
अधिक आलेली असतील, अवाजवी आलेली असतील, ती बिलं कमी करण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. वस्तुस्थिती काय आहे? खरंच असं होतंय? मला असं एवढंच म्हणायचं आहे की ऊर्जा मंत्री साहेबांना विनंती आहे माझी. बोला. बोलू का मी? हो 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 बोला. बोलू. माझी ऊर्जा मंत्र्यांना विनंती एवढीच आहे की तुम्ही दिलेला शब्द पाळायला पाहिजे. लोकांनी न बोलता सुद्धा तुम्ही म्हणाला होता की 100 युनिट पर्यंत आम्ही वीज बिल माफी देऊ, दिवाळीपूर्वी गोड बातमी देऊ. मग कुठे गेली तुमची घोषणा? तुम्ही जे बोलता त्या गोष्टीची तरी तुम्ही स्वतः ठाम राहायला पाहिजे ना. बिल जास्त येत आहेत म्हणून आम्ही वारंवार तुम्हाला भेटलो, तुमच्या ऊर्जा सचिवांना भेटलो, BSTच्या चेअरमॅनला भेटलो, अदानीच्या लोकांना भेटलो, त्यांना बोलून घेतलं, सगळं केलं. जे जे पर्याय आम्हाला लोकशाही मार्गाचे होते ते पर्याय आम्ही वापरले. ते वापरल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अजून तुम्ही तुमच्या शब्दावरती ठाम नाही. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या त्या सरकारमध्ये काहीही किंमत उरलेली नाही. आता तुम्हाला जर किंमत उरलेली नाही तर मग तुम्ही त्या सरकारमध्ये राहिलात कशाला? मला प्रश्न आहे. तुम्ही कारण देऊ नका. लोकांना आम्ही ही सवलत द्यायला मागतोय, त्यांची विजेचं बिल वाढली, ती जाऊन त्यांनी चेक करावी वगैरे वगैरे, ती कारण देऊ नका. तुम्ही दिलेला शब्द पाळा. तुम्ही आम्ही काय म्हणालो? एप्रिल, मे, जून 3 महिन्याचा फक्त बोललो होतो आम्ही. आम्ही तुम्हाला बोललो का जूनच्या नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर बोललो. 3 महिन्यामध्ये लोकांना वाढू विजेची बिलं प्रचंड आलेली आहेत. त्याचा तुम्ही सारासार विचार करायला पाहिजे. तुम्ही रिडिंग प्रमाणे बिलं घेतली तर हरकत नाही, पण लोकांचं म्हणणं की तुम्ही मार्च, एप्रिल, मे याची बिलं सुद्धा आमच्यामध्ये घातलेली आहेत. हो हो. हा कुठला न्याय आहे तुमचा? मग हे चुकीचं आहे ना. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आता नाईलाजाने शेवटी रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आणि लोक सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून नितीन राऊत भला माणूस आहे, माझी त्यांना विनंती आहे, तुमचं वजन वापरा. वेळेप्रसंगी सोन्याजींना बोलायला लावा, पवार साहेबांना साकडे घाला आणि तुम्ही हा निर्णय लोकांच्या भल्यासाठी घ्या. सरकार हे मायबाप असतं, ते जनतेचं मायबाप असतं. तुमच्यासाठी मायबाप नसतं, आमच्यासाठी मायबाप नसतं, जनतेसाठी असतं. आणि म्हणून जनतेच्या भल्यासाठी जर तुम्ही आलेले आहात एकत्र, आपली विचारधारा बाजूला ठेवून, तर जनतेला फायद्याचा निर्णय तो ताबडतोब घ्यायला पाहिजे असं मला वाटते. तुम्ही कारण देत बसू नका. कारण तर खूप देता येतील. महावितरणवरती एवढ्या लाखाचं, एवढ्या 1000 कोटीचं कर्ज आहे, एवढ्या डेबिट मध्ये आहे, आमची वसुली होत नाही, कारण झाली हो. राज्यावरती 5.5 लाखाचं कोटीचं कर्ज आहे. खरंय. तुमचं असं म्हणणं आहे की कारण देऊ नका, थेट निर्णय घ्या आणि जे तुम्ही शब्द दिलेला होता तो शब्द फिरवू नका, शब्द पाळा. नाही पाळला तर मग मात्र आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. हा तुमचा थेट इशारा आहे. तुम्ही अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे. धन्यवाद बाळा नांदगावकर, तुम्ही आलात आणि न्यूज 18 लोकमतला सविस्तरपणे तुमची भूमिका सांगितली त्याबद्दल. आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सुद्धा अगदी कालपासून आम्ही सातत्यानं राज्यातल्या वीज ग्राहकांचे प्रश्न, त्यांचा आवाज, त्यांच्या व्यथा सरकारपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि निश्चितपणे आता विरोधी पक्षांनी सुद्धा या सगळ्यामध्ये आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तरी सरकार याबद्दल निर्णय घेतं का, दिलासा देतं का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण आमची ही मोहीम अशीच सुरू राहील. एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर बातमी कोल्हापुरातून आहे. कोल्हापुरात वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन केलं. कोल्हापुरातील महावितरण केंद्राबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी वीज बिलाची होळी केली. या वृत्तमालिकेत आपण इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.